हॅलो, हे आपलं शतावरीचं प्लांट आहे. ॲक्च्युली हे जेव्हा माझ्याकडे आलं तेव्हा मी असंच ते मरावं नाही म्हणून पटकन ह्या ग्रो बॅगमध्ये रिपॉट करून दिलं होतं. परंतु आता त्याचं रिपॉटिंगची वेळ आली आहे. मला वाटतं माझ्याकडे आता काही मोठं मला 12 इंची कुंडीत लावायचं होतं, परंतु आता काही माझ्याकडे मोठी कुंडी नाही आहे आणि मला ही ग्रो बॅग दुसरं काहीतरी लावण्यासाठी हवी आहे. तर मग आपण काय करणार आहोत, ह्या 9 इंची कुंडी आहे मला वाटतं ही, तर आपण यामध्ये तिचं रिपॉटिंग करणार आहोत. तर मी आता काय करते, खाली सगळे खडे टाकून घेते त्यात, जेणेकरून त्यांचे जे होल्स आहेत ते होल्स बुजून जातील. ॲक्च्युली आता मार्च महिना चालू आहे आणि असं सगळं रिपॉटिंगचं काम चालू आहे माझं. उद्या मिक्स स्पायसेसचं रिपॉटिंग करणार आहोत आपण, उद्या किंवा परवा. ती कुंडी थोडीशी कोरडी झाली की मग ते प्लांट बाहेर येईल आणि मग आपण त्याचं रिपॉट करूयात. तर आता आपण याचं रिपॉटिंग करूयात. तर मी आता यात खडे टाकून घेते आणि येस, या प्रकारे आपण खडे टाकले आहेत. जवळजवळ सगळेच होल्स त्यात बुजले आहेत. तर आपण काय करणार आहोत, यामध्ये थोडासा आंब्याचा पाला टाकणार आहोत. येस, तर या प्रकारे मी आंब्याचा पाला थोडासा कुस्करून यात टाकून घेतला आहे. आता आपण काय करूयात, हे शतावरीचं जे प्लांट आहे तर हे काढून घेणार आहोत. याला खाली ना असे ट्यूबर्स असतात. हे पहा, हे एक वाळलेलं ट्यूबर दिसतंय का तुम्हाला? हे बहुतेक एक्स्ट्रा पाणी झालं आहे माझ्याकडनं, त्यामुळे हे असं सडून गेलं आहे. आपण त्यामुळे आता याला या कुंडीत रिपोर्ट करूयात आणि कमीत कमी पाणी देऊयात, म्हणजे जेणेकरून ते खराब नाही होणार. आणि जे ट्यूबर्स आहेत त्याचंच ॲक्च्युली जे आयुर्वेदिक औषधांमध्ये हे यूज होतं, तर ते ट्यूबर्सच यूज होतात. मी तुम्हाला दाखवते काढून, 2च मिनिट. हे बघा, याप्रमाणे याला हे ट्यूबर्स असतात आणि शतावरीच्या प्लांटला हे असे टोकदार काटे असतात, चांगलेच टोचतात ते. आणि शतावरीचं काय होतं, हे जे दिसतं आहे तुम्हाला, हे असे छोटे छोटे कोंब बाहेर येतात आणि हे असं मोठं प्लांट होतं. त्याचं वेलीसारखं वाढतो ॲक्च्युली तो. आणि शतावरी स्त्रियांच्या आरोग्यासाठी खूपच लाभदायक आहे. शतावरी बऱ्याच मेडिसिनल पर्पजसाठी ओळखलं जातं. तर हे असं आहे आपलं शतावरीचं प्लांट. आता मी हे रिपॉट करून घेते आणि याला ना थोडीशी वाळू असलेली माती हवी आहे, जेणेकरून पाणी होल्ड नाही करणार अशी माती त्याला पाहिजे. तर मग आपण ही जी माती मोगऱ्याची काढून ठेवलेली आहे ही आपण टाकतो, कारण आपला मोगरा कालच रिपॉट झालेला आहे. तर आपण ही मोगऱ्याचीच माती त्यात टाकणार आहोत. येस, या प्रकारे आणि हे रिपॉट करून घेतोय. येस, या प्रकारे आपलं हे रिपॉटिंग झालेलं आहे. आता याला पाणी घालायचं आणि हा असं वेलासारखा चढतो, त्यामुळे तुम्ही कुठेही तुमच्या पोर्चमध्ये किंवा बाल्कनीमध्ये ठेवून आणि त्याला वर सपोर्टने त्याला वरती चढवून देऊ शकता. आणि हे खूप सुंदर दिसतं. ॲक्च्युली हे आत्ता उन्हाळा सुरू झाला आहे, परंतु हे उन्हाळ्यातही असंच हिरवंगार प्लांट राहतं आणि याला पाणी इतकं लागत नाही जितकं बाकीच्या झाडांना लागतं. कारण खाली ट्यूबर्स आहेत, मी तुम्हाला ज्याप्रमाणे दाखवलं, तर ते ट्यूबर्स पाणी होल्ड करून ठेवतं आणि हे तेवढं पाणी काही मागत नाही. कारण मी आता तुम्हाला जसं दाखवलं की माझं एक ट्यूबर हे होऊन गेलं होतं, मशी होऊन आणि खराब झाला. तर माझ्याकडून काय झालं, ही गार्डन सॉईल आहे पोयटा, ज्यामध्ये पाणी होल्ड करतं. परंतु त्या पाणी होल्ड करण्याच्या याच्यामुळे गुणधर्मामुळे त्याचे खालचे जे ट्यूबर्स आहेत ते खराब होऊन गेला होता. तर आपण आता ही वालुकामय माती टाकलेली आहे, वाळूमय माती टाकलेली आहे, त्यामुळे यात काही पाणी होल्ड करणार नाही. आणि हे फुल सनलाईटमध्येही ग्रो होतं. याला असं नाही आहे की तुम्ही पार्शल सनलाईटमध्ये ठेवा किंवा काय. हे फुल सनलाईटमध्ये जरी तुम्ही ठेवलं तरी हे छान ग्रो होणारं प्लांट आहे. पार्शल सनलाईटमध्ये ठेवलं म्हणजे जिथे 3-4 तासांचं ऊन मिळेल, त्याला कडक ऊन जरी मिळालं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे, परंतु ऊन मिळालं तरीही हे प्लांट चालतं. आणि हे खूपच असं सुंदर प्लांट आहे. मी विचार करते खाली पोर्चमध्ये त्याला छानपैकी पिलरवर चढवावं, परंतु आता बघूयात.
म्हणजे परंतु तसं नाही, त्याला काटे आहेत, तो माझा कन्सर्न आहे ॲक्च्युली. काट्यांमुळेच मी थोडीशी साशंक आहे की त्याला तिथे चढवावं की नाही. परंतु हे खूपच सुंदर प्लांट आहे आणि हे खूप मोस्ट अवेटेड प्लांट होतं माझ्या गार्डनचं, म्हणजे आलं आहे माझ्या गार्डनमध्ये. येस, थँक्यू.